आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांनी अजबच प्रताप केलेला आहे। 16 वर्षीय मुलीचे टक्कल करून तिला घरात बसवलंय। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल झालाय। आई-वडिलांनी केस कापून छळ केल्याची पीडितेची तक्रार आहे। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगीही करण्यात आलेली आहे। या संदर्भात स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। स्वप्नील, या आई-वडिलांची खरं तर अजबच प्रताप म्हणावा लागेल। नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे आणि सध्याचे अपडेट्स काय ते पण सांगाल? नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकरण जे आहे ते अमरावतीच्या वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेलं आहे। एका मुलाची आपल्या मुलीवर वाईट नजर पडू नये म्हणून आई वडिलांनी चक्क आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे केस कापून तिचं टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकारानंतर जर आपण पाहिलं तर आई वडिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अल्पवयीन मुलीला जर आपण पाहिलं तर बाल निरीक्षक गृहात जे आहे ते सध्या पाठवण्यात आलेलं आहे। त्या संपूर्ण टीमच्या खाली त्या मुलीची जी आहे ती देखरेख सुरू आहे। परंतु प्रश्न हा उपस्थित होतोय की या मुलीकडे वाईट नजर टाकणारा मुलगा कोण होता की ज्यामुळे आई वडिलांना अत्यंत असं गंभीर पाऊल जे आहे ते उचलावं लागलं। आई वडिलांच्या कृत्याचं तर समर्थन होऊ शकत नाही, परंतु तो मुलगा कोण आहे की त्यांच्या मुलीवर जे आहे ते वाईट नजर टाकत होता। हा संपूर्ण घटनाक्रम जेव्हा घडला त्यावेळेस आई वडिलांनी त्या मुलीला सांगितलं की पोलिसात त्या मुलाविरोधात तक्रार दे। तेव्हा जर आपण पाहिलं तर त्या मुलीने आई वडिलांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे। केस कापणे असेल किंवा मग छळ केल्याचा आरोप जो आहे तो या अल्पवयीन तरुणीने केलेला आहे। त्यानंतर आई वडिलांवर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। आता या संपूर्ण प्रकाराची जी आहे ती वरुड पोलिसांच्या वतीनं चौकशी केली जात आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तो वाईट नजर टाकणारा मुलगा कोण याचीही चौकशी करणं आता पोलिसांना गरजेचं असणार आहे। कारण अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं मुलींचं लैंगिक शोषणाच्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत। परतवाडाचं प्रकरण ताजं आहे। दुसरीकडे आता वरुडमधलं हे अत्यंत गंभीर